ज्या पद्धतीने निलेश जळमकरांनी आमच्या मांडलेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली कधी कधी काय व्हायचं की यांच्या डोक्यात नक्की चाललंय काय हे कोणाला ते कळत नव्हतं. बॅकग्राऊंड म्युझिक सुंदर झालेलं आहे, त्याची गाणी चांगली झालेली आहे, त्याचा जो फील्ड ट्रीटमेंट, कॅमेरा ट्रीटमेंट असेल, टेक्निकली गोष्टी त्या आपल्याला त्या वातावरणात घेऊन जातात. ठीक आहे, चित्रपटात तुम्हाला डोकवण्याचा, पाहण्याचा, जगण्याचा तुम्हाला अनुभव होतो. तर मला एकच सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी, सगळे प्रेक्षकांनी हा फक्त सिनेमा म्हणून बघू नका, ते एक तुमच्याच शिक्षणाचा, जगण्याचा, आदर्श मांडण्याचा एक भाग आहे. तर तुम्ही तो आपल्या फॅमिलीसह, मुलाबाळांसह, आपल्या मित्रमैत्रिणींसह, चांगल्या मित्रांवर बघू शकता. नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सत्यशोधक नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट करण्यामागे खूप मोठे हात लागले होते आणि त्याच्यामध्ये अनेकांचं श्रेय आहे. तर याच्यात कला दिग्दर्शक म्हणून ज्यांनी आपली भूमिका याच्यामध्ये वठवली आहे ते पुरंदर तालुक्यातील आहेत आणि संदीप इनामके हे त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि यात जाणून घेणार आहोत की सत्यशोधक नेमका कसा तयार होतो. तर सर, आमच्या मुक्काम पोस्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम मला चित्रपटाविषयी सांगा की नेमकी काय प्रोसेस होती. आता खरं सांगायचं तर मी जवळजवळ 50 सिनेमे कला दिग्दर्शक म्हणून केले. माझा खोडा सिनेमा असेल, पुन्हा मुंजर पुन्हा मोजरा आहे, आटपाडी नाईट्स आहे, असे बरेच सिनेमे आहेत. पण हे सगळे सिनेमे सगळे कॉमेडी असतील, सामाजिक विषय असतील. पण हा जो काही महापुरुषांचे विचार आहेत ते मांडणं, म्हणजे आपण सगळ्यांनीच लहानपणापासून शाळेमध्ये आपण पुस्तकं वाचतो, काही इतिहास आपल्याला शिकवला जातो. पण जेव्हा हे दृकश्राव्य माध्यम जे आहे, आता हल्ली काही पुस्तकं वगैरे कोणी काही वाचत नाही की मुलं जास्त मोबाईल वगैरे बघतात. यूट्यूबलाही थोड्याशा ठराविक गोष्टी मिळतात, माहिती आपण काढतो किंवा सर्च करतो गुगलवरती. पण माझं एक असं म्हणणं आहे की अशा सिनेमांना खूप शिकायला मिळतं, म्हणजे अभ्यासपूर्ण काम करावं लागतं. म्हणजे आमचे लेखक असतील, दिग्दर्शक असतील, सगळेच ऑल टेक्निशियन टीमला. तर मी या सिनेमामध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले. तर मी एकटं न करता आमचे कला दिग्दर्शक म्हणून खरं तर हा सिनेमाचा काळ खूप म्हणजे खूप वेळ लागला. जसं चित्र महात्माजी फुलेंचं जसं संघर्ष आहे किंवा ज्यांचं जीवनपट आहे, तसं या सिनेमाला बनायला पण तसा खूप वेळ लागला. याच्यामध्ये आमचे कला दिग्दर्शक आनंद मिस्त्री, अर्जुन राठोड आणि मी संदीप इनामके. खरं तर आम्ही तिघांनी या सिनेमाचं कला दिग्दर्शन केलेलं आहे. आणि सर, दुसरं एक की याच्यातील जी पात्र आहेत, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं पात्र ज्यांनी साकारलेलं, खूप अनुभव आहे त्यांना देखील. आणि राजश्री देशपांडे म्हणून आहेत ज्यांनी सावित्रीबाईंची भूमिका केलेली आहे. तरी एकूण त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता. पहिली गोष्ट अशी आहे की संदीप सरांचं काम मोठं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यासोबत मी साणे गुरुजी फिल्म केला होता, तर त्याचा काही भाग आपला सासवड परिसरात झाला होता. साणे गुरुजींची भूमिका त्यांनी खूप सुंदर वठवली त्या काळात. त्यावेळेस मी असिस्टंट होतो कला दिग्दर्शक म्हणून. त्यानंतर त्यांच्यासोबत मी एक डाव संसाराचा सिनेमा केला होता. त्याच्यामध्ये एक खूप चांगला विषय मांडला होता संजय सुरकर यांनी, दिग्दर्शक. तर त्यावेळेस तेव्हा मी सहाय्यक होतो त्यावेळेस सिनेमाच्या वेळेस. पण नाईट स्कूल नावाचा एक सिनेमा आम्ही केला होता. रात्री शाळेच्या मुलांना हे शिक्षक कसे घडवतात हे त्यांचं एक मोठं संघर्ष होता खरं तर. त्याचं कला दिग्दर्शन मी केलं होतं. मग साधारण 2012ची ही गोष्ट आहे. मुंबई आणि पुणे अशा परिसरात केलं होतं. खूप छान अनुभव होता. आणि त्याच्यानंतर हा युवा सत्यशोधकचा, म्हणजे हा माणूसच म्हणजे वैचारिक आहे. त्यांचं वाचन खूप चांगलं आहे, ते सगळ्या लोकांशी मिळून मिसळून राहतात. आणि या कलाकारांनी म्हणजे संदीपदादांनी खूप कष्ट घेतलेत, म्हणजे ते जगलेत. म्हणजे महात्मा फुले ॲक्च्युली त्यांनी जगले, वाचन खूप केलं आहे. आणि हा सिनेमाची प्रोसेस पण खूप मोठी होती, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी, लॉकडाऊन नंतर. मग तेवढ्या पूर्ण काळ ते जगणं किंवा ती कंटिन्युटी मेंटेन करणं हे खूप अवघड होतं. आणि सरांबरोबर काम करण्याचं खरंच छान वाटलं, कारण डोंबिवली फास्ट सारखा सिनेमा त्यांचा आपण पाहिलेला आहे आणि त्यांचा सामाजिक विषयावरचे सिनेमे आहेत. आणि ही निवड तर खूप योग्य आहे. आणि सिनेमात तुम्ही पाहिला असेल किंवा आता लोक प्रतिक्रिया अक्षरशः डोळ्यातनं पाणी येते लोकांच्या. आणि यातले मी सुद्धा खरं तर हा चित्रपट पाहिला आहे आणि यातले जे सेट आहेत ते खूप उत्कृष्ट प्रकारचे झाले. तर या सेटबद्दल सांगा की कशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले, काय नेमकी प्रोसेस होती. कारण तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही एकटे नसून अजून 2 जण तुमच्यासोबत आहेत. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा कसा अनुभव होता आणि एकूणच सेट कशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले. आता काय होतं की 1800 जो काळ आहे, 1800चा काळ आहे, 1700, 1800, 1900पर्यंत 150 वर्षापूर्वी आपल्याला जायचे. मग त्या काळातलं, आता महात्मा फुलेंचा जन्म आपला पुरंदर तालुक्यात खानवडी गावात झालेला आहे. त्यांचं कार्यकाल पुण्यामध्ये गेलेलं आहे. मग आपल्याला पुणे, सासवड, त्याच्यानंतर मुंबईच्या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बाकी ट्रेनचा प्रवास आहे. ब्रिटिशांचं सरकार होतं, ब्रिटिशांचं काय आहे किंवा जे काही पंडित आहेत त्यांचे वाडे असतील, पुणे हे असेल, तुळशीबाग असेल किंवा शनिवारवाडा असेल, बरेच म्हणजे ग्रामीण भागातले असेल किंवा काही दलित वस्ती असेल, हे वेगवेगळे विषय आहेत. ग्रामीण जे गाव रचना आहे जी पहिली जुन्या काळात लोकांनी केली होती किंवा प्रत्येकाच्या स्वार्थासाठी, तर त्या रचनेतली काही घरं, त्यांचं राहणीमान, त्यांचे व्यवसाय, त्याचा अभ्यास करावा लागला आम्हाला. खरं तर आनंद मिस्त्रींनी लॉकडाऊनच्या अगोदर सिनेमाचं काम चालू होतं, कारण खूप स्ट्रगल होता. लॉकडाऊनमध्ये पूर्ण फिल्म इंडस्ट्री थांबलेली होती.
त्यामुळे तो गॅप पडला खरं तर मोठा. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आम्ही ते काम सुरू केलं. मी नंतर जॉईन झालो खरं तर आणि सुंदर काम केलं. अर्जुन राठोड आणि मी आम्ही एकत्रच केलं होतं त्यावेळेस. आणि मला एक सर विचारायचं आहे, तुम्ही आत्ता बोलता बोलता उल्लेख केला की खरं तर तुम्ही लॉकडाऊनच्या आधी पण शूट केलं, नंतरनं पण शूट केलं. मग एकूण टाईम स्पॅन जो होता चित्रपट तयार करण्याचा तो किती काळ चालला? साधारण मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे जवळजवळ या सिनेमाला म्हणजे कथापासून तर आता रिलीजपर्यंत मला वाटतं 8 ते 9 वर्ष गेली असेल. कारण लॉकडाऊनच्या अगोदर 13-14च्या काळात हा सिनेमा शूट झाला होता. 13-14च्या दरम्यान सुरू झाला होता. नंतर लॉकडाऊनच्या अगोदर थोडासा गॅप पडला. लॉकडाऊनमध्ये काही शूटिंग, कारण हा काही सिनेमा काही एका रूममधला नाही आहे. हा सिनेमा म्हणजे काय होतं की पूर्ण बाजारपेठा, त्याच्यानंतर मोठ्या बैठका, इंग्रज सरकार किंवा पंडितांचं काही कार्य चालू असेल, म्हणजे खूप मोठं क्राऊडशिवाय कामच नाही. कारण हे समाजाला घेऊन काम करण्यात येतं. त्यामुळं पहिल्या याच्यात म्हणजे बंदी होती. दुसऱ्या याच्यामध्ये कट टू कट कमी लोकांच्या शूटिंग करण्याला परवानगी होती. पण त्याही काळात आम्हाला ते काम करता येत नव्हतं. त्यामुळे आम्ही काही ते केलं नाही. आम्ही पूर्ण 2-2.5 वर्ष गेल्यानंतर कामाला सुरुवात केली. म्हणजे मागच्या वर्षी खरं तर या दिवसात सिनेमाचा पूर्ण शेवटचा टप्पा पूर्ण झाला बल्हारगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जे शोधण्याचं काम होतं किंवा सावतामाळ्यांचा जो अभंग आहे, दिवे परिसरात त्याचं चित्रीकरण झालेलं आहे. आणि सर मला एक सांगा की याच्यामध्ये जे सेट आहेत, मी खरं तर चित्रपट बघितला आहे आणि वेगवेगळे सेट आहेत, म्हणजे सीनमध्ये तुम्ही जर बघत गेला तर ते खूप बारकाईने काम खरं तर केलेले आहे. तर या सेटमध्ये कुठला असा सेट होता की त्याच्यामध्ये क्रिटिकल वाटला तो करताना, किंवा तो अनुभव कसा होता? आता मी अनुभव घेत, आता कसं होतं कला दिग्दर्शन हे नेमकं काय असतं की चित्रपटाच्या कथेनुसार त्या चित्रपटाची कथा त्यानुसार तो सेटअप तयार करणे पूर्ण. त्याच्यामध्ये होतं काय की समजा आता उदाहरणार्थ ते लहुजीव असतात. लहुजीव असताना त्यांची तालीम आहे. त्या तालीमीमध्ये त्यांचं तालीम म्हणजे त्या काळातली तालीम, त्या हनुमानाची मूर्ती असेल, ते मगदूल असतील जुन्या काळामध्ये. आता जिम वगैरे आपण बघतो, यूट्यूबला पाहतो. पण आता त्या काळातल्या प्रकार काय होते, मगदूल असायचे, त्या थाळ्या असायच्या दगडी, ते सोल असायची, लाल मातीमध्ये कुस्ती खेळायची. हा काळ उभा करणं, मशाली होत्या त्या काळात, लाईट नव्हत्या. कंदील, चिमण्या, मशालींचा लाईटिंग सोर्स तो होता. आम्हाला बऱ्याच वेळा पाऊस पडायला लागला की त्यांचा जो संघर्ष आहे, घरातनं ते बाहेर पडतात, प्रवास करतात, मग पाऊस, विजा हे आम्ही क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच नाईटमध्ये शूटिंग. आता हल्ली कसं गावं, आता ह्याचं शूटिंग आम्ही भोरवाई, सातारा, सासवड, पुणे, पनवेल, मुंबईत केलेलं आहे. याच्यामध्ये तो काळ दाखवणं 150 वर्ष. आताची गावरचना बदललेली आहे, गावही स्तूर झालेली आहेत, जुन्या मातीच्या भिंती, कुडाची घरं काही राहिलेली नाही. मग ते क्रिएट करावं लागलेली आहेत पूर्णपणे. मग शेणाने सारवणे, महिला खूप म्हणजे गावकऱ्यांचा तेवढा सहभाग होता, महिलांचा सहभाग होता. कारण शेणाने घरं सारवणे, भिंती सारवणे, छपरी कौलं तयार करणे, गवत असतील, काडी असतील, सेटअप लावणे, म्हणजे आपोआप अटॅचमेंट त्या गावकऱ्यांशी पण होतं. म्हणजे फिल्म हा फक्त फिल्म नाही, हा म्हणजे हा फिल्म ते दिग्दर्शक सगळे कलाकार, तंत्रज्ञ हे जंगलेले आहेत सगळे. मग त्या प्रोसेसमध्ये खूप इथं खरं गंमत आली काम करायला. म्हणजे समाधान मिळालं की ह्या माणसांच्या कार्याला कुठेतरी एक नमन म्हणून आम्ही हा करता सिनेमा केलेला आहे. आणि सर दुसरं एक की या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत तर त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा नेमका अनुभव कसा? म्हणजे तुम्ही आता सांगितलं बरेचसे चित्रपट केले ते, तर या चित्रपटामध्ये आणि त्या दिग्दर्शकामध्ये काय वेगळे पण तुम्हाला दिसला, अनुभव कसा होता? दिग्दर्शक आमचे निलेश जळमकर यांचं खूप वाचन चांगलं आहे. ते चांगले व्याख्याते आहेत, चांगले निवेदक आहेत, ते कलाकार आहेत. या सिनेमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिकाही त्यांनी केलेली आहे. आणि बारकावे खूप ते पाहतात. म्हणजे कुठली गोष्ट कलर स्कीम असेल, म्हणजे समजा सेट जरी लावला आपण एखादा, तर ते हळू अशी येऊन कोपऱ्यात थांबायची, कुठे डिटेलिंग काम केले त्यांनी किंवा कुठली गोष्ट चेंज म्हणजे त्यांना ते आवडायचं की. आणि चर्चा करताना आम्ही त्या काळाविषयी, तो काळ असेल, तो सेटअप असतील सगळे पूर्ण, तर त्याचा ते अभ्यासपूर्वक त्यांचं काम होतं. आमचे अरुण प्रसाद कॅमेरामन साऊथचे, तर त्यांचेही बारकावे होते. ते जास्त काही बोलत नव्हते, पण एका नजरेमध्ये सांगायचे सोपे. म्हणजे त्यांना आवडायचं सेटअप की क्या बात आहे. म्हणजे अर्जुन राठोड आणि मी एकत्र होतो. विश्वनाथ मिश्रेंनी खरं तर लॉकडाऊनच्या अगोदर काम केलं होतं पूर्ण. नंतर ते नव्हते, ते काय हिंदी चित्रपटामध्ये गेले होते काम करायला. नंतर तो काळ आहे पूर्ण की यांचे महात्मा फुलेंच्या वडिलांचं घर, त्यांचं घर, त्यांच्यानंतर उस्मान शेख यांचा वाडा, पुन्हा ती शाळा, ते गाणं याचं असेल ते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट करायला एक मजा आली. आणि तो काळ आम्ही अनुभवला, जगला. ज्या पद्धतीने निलेश जळमकरांनी आमच्या मांडलेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली कधी कधी काय व्हायचं की यांच्या डोक्यात नक्की चाललंय काय हे कोणाला ते कळत नव्हतं. मग ते काम व्हायचं, छोटे छोटे शॉर्ट कनेक्ट करून मग ते बॅकग्राऊंड म्युझिक सुंदर झालेलं आहे, त्याची गाणी चांगली झालेली आहे, त्याचा जो फील्ड ट्रीटमेंट, कॅमेरा ट्रीटमेंट असेल, टेक्निकली गोष्टी त्या आपल्याला त्या वातावरणात घेऊन जातात. ही काही डॉक्युमेंटरी नाही आहे, हा तो जीवन प्रवास असा आहे की तो त्या चित्रपटात तुम्हाला डोकवण्याचा, पाहण्याचा, जगण्याचा तुम्हाला अनुभव देतो. तर मला एकच सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी, सगळे प्रेक्षकांनी हा फक्त सिनेमा म्हणून बघू नका, ते एक तुमच्याच
शिक्षणाचा, जगण्याचा, आदर्श मांडण्याचा एक भाग आहे. तर तुम्ही तो आपल्या फॅमिलीसह, मुलाबाळांसह, आपल्या मित्रमैत्रिणींसह, चांगल्या मित्रावर बघू शकता. आणि तो पाहून तुम्हाला कळेल की नक्की काय आहे. म्हणजे ह्या महापुरुषांचे विचार हे फक्त पुस्तकात किंवा भाषणापुरते मर्यादित न ठेवता ते थोडे आचरणात आणले पाहिजेत, हीच मी त्यांना विनंती करतो. सर खूप खूप धन्यवाद. तर आताच आपल्याला सरांनी त्यांची जे प्रोसेस होती, म्हणजे हा चित्रपट नेमका कशा पद्धतीनं तयार करण्यात आला, त्यांचं काम कशा पद्धतीनं त्यांनी केलं याच्यामध्ये, आणि दिग्दर्शक जे आहेत या चित्रपटाचे जळमकर म्हणून, त्यांच्यासोबत त्यांचा अनुभव कसा होता, एकूणच सगळ्या प्रोसेसबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली. भेटूयात पुढच्याच एका व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.